मी परमेश्वराला धन्यवाद देतो। आणि जसं जे सूत्रसंचालन करतायत त्यांनी सांगितलंच की दोन निमित्त आहेत आजच्या कार्यक्रमाचे, एक तर घराचं उद्घाटन आणि दुसरं आहे एका वाढदिवसाचा कार्यक्रम। आणि म्हणून प्रभूची स्तुती असो की परमेश्वराने हा एक आनंदाचा प्रसंग या परिवारामध्ये दिला आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊन त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झालो। तर हा समय की परमेश्वराच्या वचनाकडे आपण जावं। तर मी प्रत्येकाला विनंती करेल, मन लावू आपण देवाकडे। हा परमेश्वराचं वचन जास्त वेळ मी बोलणार नाही, जितका वेळ बोलेल आपण परमेश्वराची वाणी ऐकू, कारण देवाची इच्छा काय आहे हे आपण समजून घेऊ। बऱ्याचदा आपण जिथं कार्यक्रमाला जातो ना, समजा आता इथं घराचा घर भरणी किंवा ज्याला आपण म्हणतो समर्पणाचा विधी आहे आणि वाढदिवस आहे, तर बऱ्याचदा आपल्याला वाटतं की वचन त्यांच्यासाठी आहे, आपण फक्त जायचं, हजेरी लावायची, निघून यायचं। लग्नात गेलो, लग्नाचा संदेश फक्त नवरा बायकोसाठीच आहे, आपल्यासाठी नाही, ऐकायचं निघून यायचं। पण मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर हा आपल्या सर्वांशी बोलतो। देवाला फक्त एक निमित्त लागतं की ज्या निमित्ताने आपण देवाजवळ यावं आणि परमेश्वराने आपल्याशी बोलावं। नीट लक्ष द्या। म्हणून आज प्रत्येकाने हा विश्वास ठेवा की देव आपल्याशी बोलेल। बोला, देव माझ्याशी बोलेल। प्रत्येक जण बोला, देव माझ्याशी बोलेल। हा, आणि म्हणून वचन मिस करू नका, कारण असं नाही की वचन फक्त त्या परिवारासाठी, वचन आपल्यासाठी पण आहे। एक छोटीशी गोष्ट सांगेल आणि त्याच्यानंतर वचनाकडे जाईल, चालेल का? हा, नीट लक्ष द्या। हा, एक परिवार होता, नवरा बायको राहायचे त्या परिवारामध्ये, आणि त्या परिवारामध्ये 3 प्राणी पाळलेले होते। बोला, किती प्राणी? 3। नीट लक्षात ठेवायचं मी जे सांगेल ते। एका परिवारामध्ये 3 प्राणी पाळलेले होते। पहिला प्राणी होता कबूतर। कोणता? दुसरा होता कोंबडा। कोणता? आणि तिसरा होता बोकड। काय होता? हे 3 प्राणी त्या परिवाराने पाळलेले होते। आणि चौथा एक प्राणी जो होता तो बिन बुलाए मेहमान होता, म्हणजे त्याला बोलवलं नव्हतं तरी येऊन राहत होता। कोण असेल बरं तो घरात, ज्याला आपण बोलवत पण नाही पण येऊन राहतो? हा, कोण कोण? उंदीर। कोण? उंदीर। चौथा कोण होता? उंदीर। नीट लक्ष द्या, चौथा प्राणी त्यांनी पाळलेला नाहीये, पण 3 प्राणी त्यांनी पाळलेले होते। पहिला काय सांगितलं? कबूतर। बोला, काय? दुसरा कोंबडा आणि तिसरा बोकड। हे पाळलेले आहेत, त्यांना हा परिवार सांभाळायचा। चौथा प्राणी हा घुसून आलेला होता, घुसखोरी केलेली होती, आणि तो कोणता होता? उंदीर। जेव्हा घरच्या मालकांना कळलं की आपल्या घरामध्ये उंदीर आहे, त्यावेळेस त्या घरच्या बाईने विचार केला की आपल्याला या उंदराचा काटा काढायचा आहे। काय करायचा आहे? उंदराचा। हा, कारण हा उंदीर घरामध्ये नासधूस करतो आणि बराच नुकसान करतो। मग त्या बाईने विचार केला, ती एके दिवशी मार्केटला गेली आणि मार्केटला गेल्यानंतर तिने एक उंदीर पकडण्याचा, मारण्याचा सापळा असतो बघा, पाहिला असेल तुम्ही, पाहिलाय का? जर त्याच्यामध्ये उंदीर जर आला तर फटकन पडतो तो आणि उंदीर मरतो किंवा अटकून जातो त्याच्यामध्ये, माहितीये ना? मार्केटमध्ये गेली आणि तो सापळा तिने विकत आणला, आणि सापळा विकत आणल्यानंतर तिने आणून पलंगाखाली तो सापळा लावून ठेवला। कोणाला मारण्यासाठी? उंदराला। आजकालचे उंदर पण हुशार आहेत, नाही का? कारण 21व्या शतकातले उंदर आहेत, ते काही सोपे नाहीत, बरोबर? जेव्हा उंदराने घरामध्ये पाहिला की सापळा आणलेला आहे मालकीनबाईने, त्यावेळेस उंदीर घाबरला आणि उंदराने विचार केला, बापरे, हे तर मला मारायचा प्लॅन दिसतोय। मग त्यावेळेस उंदीर जो होता ना, तो बाहेर आला आणि कबुतराला भेटला। कोणाला भेटला? कबुतराला। आणि कबुतराला म्हटला, अरे काय सांगू म्हणे, माझ्या मालकिनीने काय आणलेलं आहे म्हणे, उंदीर मारायचा सापळा आणलेला आहे म्हणे आणि घरात लावलेला आहे। कबूतर म्हटला, मर ना, मला काय करायचंय, तूच मरशील म्हणे, माझं काय जाणार आहे त्याच्यामध्ये, मला नको सांगू म्हणे या गोष्टी। बिचारा नाराज झाला उंदीर। मग तो कोंबड्याकडे गेला। कोणाकडे गेला? कोंबड्याकडे। आणि कोंबड्याला म्हटला, अहो दादा बघा ना म्हणे, ह्या घरच्या बाईने म्हणे घरात काय आणलाय, उंदीर मारायचा सापळा। कोंबडा हसायला लागला, आता मेला म्हणे तू। कोंबडा काय बोलला त्याला? आता मेला तू, आता तुझं काही खरं नाही। कोंबड्याने पण त्याची खिल्ली उडवली आणि कोंबड्याने मनावर घेतलं नाही। मग बोकड होता मोठा, मग हा बोकडाकडे गेला आणि बोकडाला म्हटला, दादा तुम्ही तरी वाचवा, काहीतरी करा म्हणे, बघा त्या मालकीनबाईने उंदीर मारायचा सापळा आणलेला आहे। बोकड म्हटला, मर म्हणे तू, मला काही घेणं देणं नाही, तूच मरशील त्याच्यामध्ये, आमचं काय जात आहे म्हणे त्याच्यामध्ये, मला अजिबात सांगायचं नाही या गोष्टी। बोकडाने पण त्याचं ऐकलं नाही। आता नीट लक्ष द्या, उंदीर नाराज झाला की कोणीच माझं ऐकायला तयार नाही, कारण सापळा जो होता तो उंदीर मारायचा होता, म्हणून या बाकीच्यांनी मनावरच घेतलं नाही। एके दिवशी रात्री सगळे झोपलेले होते, ती मालकीनबाई पलंगावर झोपलेली होती आणि सापळा खाली लावलेला होता।
आणि मध्यरात्री सर्व झोपलेले असताना अचानक फटकन आवाज आला, म्हणजे सापळा पडला. आता मालकीन बाईला कळलं की सापळा पडला, याचा अर्थ कोण अडकला त्याच्यामध्ये? कोण अडकला? उंदीर अडकला. ती खुश झाली की उंदीर मेलावं असं. ती खुश झाली, पलंगावरून खाली उतरली. थोडा खोलीमध्ये अंधार होता. तिने त्या ठिकाणी हात पुढे करून तो सापळा काढण्याचा प्रयत्न केला. जसा तिने हात पुढे केला तसं तिच्या हाताला काहीतरी चावलं जोरात. आणि ज्या वेळेस तिने पाहिलं नीट वाकून की काय, तर त्या ठिकाणी साप अडकलेला होता. काय अडकलेला होता त्या सापळ्यामध्ये? साप अडकलेला, एक विषारी साप जो त्या सापळ्यावर आला आणि तो सापळा पडला. आणि तो चवताळलेला साप जो होता ना, तो साप रागाने तिच्या हाताला चावला. आणि तिला कळलं की मला कोण चावलं? साप चावला. आता ती घाबरली, नवऱ्याला उठवलं. आणि त्या अर्ध्या रात्री तो नवरा उठला, लगेच गावात पळत गेला. एक वैद होता, त्या वैदाला बोलून आणलं. आणि तिला गुंगी यायला लागली होती, विष चढायला लागलेलं होतं. त्या वैदूनी येऊन त्या ठिकाणी तिला औषधोपचार केला आणि सांगितलं लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता एक कबूतर मारा आणि त्याचं सूप तिला प्यायला द्या म्हणे. काय बोलला? आत्ताच्या आत्ता एक कबूतर मारा आणि त्याचं सूप तिला प्यायला द्या, म्हणजे विष उतरायला मदत होईल. आता घरामध्ये काय होतं? कबूतर. त्यांनी कबूतर घेतलं आणि मारलं. आता कबूतर पातेल्यामध्ये शिजत आहे. कबूतर कुठं आहे? पातेल्यामध्ये शिजत आहे. मस्त त्याचं सूप वगैरे केलं, त्या बाईला पाजलं, तिचं विष हळूहळू उतरलं आणि तिला बरं वाटायला लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी काही नातेवाईकांना कळलं की अरे अशा अशा आपल्या नातेवाईकाच्या घरी कोणाला तरी साप चावला. तर नातेवाईक भेटायला आले त्या ठिकाणी. आणि नातेवाईक दुसऱ्या दिवशी भेटायला आले, तिची तब्येत वगैरे विचारली, फळं बिळं घेऊन आले. आणि नातेवाईक आल्यानंतर घरच्या माणसाने विचार केला, अरे इतक्या दिवसाने आपले नातेवाईक आले, चला आपण काहीतरी जेवण केलं पाहिजे. अरे जा रे कोंबडा काप म्हणे. काय म्हटला? जा आणि कोंबडा काप. आता कोणाचा नंबर लागला? कोंबड्याचा. कोंबडा कापला. आता कोंबडा पातेल्यामध्ये आहे. समजते तुम्हाला? कोण मेला? कोंबडा मेला. मग त्या ठिकाणी जेवण वगैरे झाले. दुसरा दिवस उजाडला. आता त्या बाईला एकदम बरं वाटायला लागलं. मग त्यांनी विचार केला की आता एक काम करू, देवाने मला वाचवलं ना, तर आता मंडळीच्या लोकांना आपण जेवण देऊ. काय करू? मंडळीच्या लोकांना आपल्याकडे जो बोकड आहे ना म्हणे, तो आपण कापू आणि सगळ्या मंडळीच्या लोकांना काय देऊ? जेवण देऊ. समजते तुम्हाला? हा, बस रविवार आला, उपकार स्तुतीची मीटिंग ठेवली आणि मंडळीसाठी काय कापला? बोकड. कबूतर पण मेलं, कोंबडा पण मेला आणि बोकड पण मेला. जिवंत कोण राहिला? फक्त सापळा कोणासाठी आणला होता आणि मेले कोण? म्हणून बऱ्याचदा हा विचार नका करू याच्यासाठी वचन आहे. नाही 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 नाही, वचन आपल्यासाठी पण आहे. हालेलुया. बऱ्याचदा आपण याच्या त्याच्यावर ढकलतो आणि अपरमनावर घेत नाही. अरे हे तर माझ्यासाठी नव्हतंच, मी तर पाप करतच नाही, मी तर चुकतच नाही, मी तर चर्चला जातो, मी तर प्रार्थना करतो, मी तर उपवास करतो. नीट लक्ष द्या, जी धार्मिकता तुम्हाला वाटते की तुम्हाला वाचवू शकेल, जरुरी नाहीये की ती तुम्हाला वाचवेलच असं. म्हणून ज्या ज्या वेळेस परमेश्वर आपल्याशी बोलतो ना, त्या प्रत्येक वचनाकडे आपण कान लावणं गरजेचं आहे. कारण बहुधा असं होतं की आपल्याला वाटतं की मी योग्य रीतीने चाललेलो आहे, पण बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की आपल्या चुका कुठं असतात. हालेलुया. म्हणून बऱ्याचदा त्या ठिकाणी उंदरासाठी सापळा आणला. त्यांना वाटलं याच्याने आपला काही फरक पडणार नाही, पण तुम्हाला माहिती उंदरालाच काही झालं नाही. कोण मेलं? हे तिघ जे हसत होते. समजतंय तुम्हाला? तिघ जे हसत होते ना, तेच त्या ठिकाणी ज्यांना वाटतं आम्ही सुरक्षित आहोत, आणि जो मरणार होता तो वाचला. तुम्हाला माहितीये, प्रभू येशू ख्रिस्तासोबत पहिला सुखलोकात जाणारा शिष्य नव्हता, तर एक चोर होता जो आयुष्यभर प्रभू येशू सोबत फिरला नाही, जो फक्त शेवटच्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खेळलेला होता. आणि त्याने स्वतःचं जीवन प्रभू येशूला दिलं आणि म्हटलं, हे प्रभू, जेव्हा तू तुझ्या गौरवानिशी येशील, मज पापाची आठवण ठेव. शेवटच्या क्षणी पश्चाताप केला आणि तो सुखलोकामध्ये प्रभू येशू ख्रिस्तासोबत पहिला गेला. तुम्हाला माहितीये, 12 शिष्य जे अहोरात्र येशू सोबत होते, 3.5 वर्ष येशू सोबत चालले, त्यांच्यापैकी एकाचा नाश झाला, यहूदा इस्कारियोतचा, आणि 11 लोक तारले गेले. पण तुम्हाला माहितीये, जो चोर कधीच येशू ख्रिस्तासोबत फिरला नाही, शेवटच्या क्षणी पश्चाताप करून स्वर्गीय जीवनाचा वारस झाला. हालेलुया. हालेलुया. हलक्यात घेऊ नका आत्मिक जीवन, ख्रिस्ती जीवन हलक्यात घेऊ नका. प्रियांनो, तुम्ही आणि मी ज्या जीवनामध्ये जगतोय, ज्या काळामध्ये जगतोय ना, स्वतःकडे फार लक्ष द्या. वचनात लिहिलेलं आहे, ज्याला वाटतं मी उभा आहे त्याने पडू नये म्हणून सांभाळा. जर तुम्हाला वाटतं मी आत्मिक जीवनामध्ये उभा आहे, जर तुम्हाला वाटतं मी योग्य आहे, जर तुम्हाला वाटतं माझा विश्वास चांगला आहे, तुम्हाला माहितीये 5 मूर्ख आणि 5 शहाण्या कुमारांबद्दल बायबल म्हणतं की या दाहींकडे दिवे होते.
दिवे लावलेले होते, पेटवलेले होते, दाहींची तयारी पण झालेली होती, स्वतःला त्यांनी सजवलेलं पण होतं. ते सगळे वराची वाट पाहत होते. चूक एकच आहे की 5 कुमारींनी तेल घेतलं सोबत आणि 5 जणींनी घेतलं नाही, तरी नाकारल्या गेल्या. लक्षात घ्या, तयारी झालेली आहे, दिवे लावलेले आहे, दिव्यामध्ये तेल पण आहे, वराची वाट पण पाहतायत. पण लक्षात घ्या, चूक एक आहे की बऱ्याचदा आपण स्वतःकडे लक्ष देतो, तयारीकडे, बऱ्याचदा आपल्या दिव्यांकडे आपण लक्ष देतो, पण आपल्याला वाटत नाही की कुपीमध्ये तेलाची पण गरज आहे. आपल्याला वाटत नाही सोबत पण काहीतरी तेल असलं पाहिजे, याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही. आणि तुम्हाला माहिती का, तेच तेल संपलं आणि त्या तेल घेण्यासाठी गेल्या त्याच वेळेस राजा आला, वर आला आणि त्या 5 कुमारींना घेऊन गेला. समजतं मी काय सांगतोय? थोडासा हलगर्जीपणा आत्मिक जीवनामध्ये, तुम्ही स्वर्गाचं जे काही द्वार आहे किंवा स्वर्ग किंवा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे ना, ते आगमन आपण चुकवू शकतो थोड्याशा हलगर्जीपणामुळे सुद्धा. म्हणून प्रियांनो, आत्मिक जीवनाकडे फार नीट लक्ष द्या, कारण लहानशी चूक सुद्धा स्वर्गीय जीवनापासून आपल्याला मुकवू शकते, दूर करू शकते. आजच्या वचनाचा विषय हा नाहीये, पण आजच्या वचनाकडे आता आपण जाणार आहोत. आता आपण सुरुवात करणार आहोत. किती जण तयार आहात? तयार आहात देवाची वाणी ऐकण्यासाठी? ठीक आहे, विश्वास ठेवू की प्रभू आज आपल्याशी बोलेल. किती जणांचा विश्वास आहे की देव आपल्याशी बोलेल? हा, विश्वास ठेवा. एक छोटीशी प्रार्थना करून देवाच्या वचनाकडे जाऊ. धन्यवाद माझ्या देवा, प्रभू तुझी स्तुती करतो. हा समय तुझ्याकडून आहे परमेश्वर पिता, मनुष्याची वाणी नाही पण तुझी वाणी आज आमच्या कानी पडू दे. हे सर्व लोक इथं मला ऐकण्यासाठी नाही, तुला ऐकण्यासाठी जमलेले ते बापा, आणि म्हणून तू बोल, आम्ही ऐकत आहोत. केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे. तू बोलावं आणि आम्ही ऐकावं असं होऊ दे. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. आज तुझी स्वर्गीय वाणी आमच्या कानावर पडू दे परमेश्वर पिता. या संपूर्ण जागेला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर, मला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा तुझा असू दे. केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे. मी घटावा आणि तूच वाढावा आणि तुलाच महिमा मिळावी असं होते. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगोड नावाने मागितली, आमेन. जे वचन सुरुवातीला वाचलं गेलं ना, आपण तेच काढणार आहोत. स्तोत्र संहिता अध्याय 127. स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 1 आपण वाचू. स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 1 वाचू बरं कोणीतरी मराठीत. परमेश्वर जर घर बांधित नाही, परमेश्वर जर घर बांधत नाही, तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहे. तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. आता नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा सगळ्यांनी. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. अनेकदा वाचलं, आपल्याला तोंडी पाठ आहे वचन, पण आता माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. कोणतंही घर बांधताना, इकडे बघा माझ्याकडे, कोणतंही घर बांधताना, आता मला एक सांगा, ह्या घराचे जे मालक आहेत, हे घर बांधण्याच्या अगोदर ते कुठं राहत होते? कुठं राहत होते? बाहेर का घरात? हा, बाहेर का घरात? घरात, बरोबर आहे ना? याच्या अगोदर सुद्धा ते कशामध्ये राहत होते? घरात. पण ज्या वेळेस नवीन घर बांधायचं असतं, त्यावेळेस आपल्याला जुनं सोडायची तयारी ठेवली पाहिजे. नीट लक्ष द्या. जर जुनं घर सोडण्याची तुमची तयारी नसेल तर तुम्ही नवीन घरात जाऊ शकत नाही, किंवा जुनं जे आहे ते जुनं झालेलं आहे. जोपर्यंत तुम्हाला अशी जाणीव होत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन बांधू शकत नाही. समजतंय मी काय सांगतोय? समजतंय का? बघा, नवीन घराची आवश्यकता माणसाला का जाणवते? कारण जुन्या घरामध्ये आता ते राहिलेलं नाही ज्याची आम्हाला गरज आहे. जुनं घर आता आम्हाला समाधानी करत नाही, जुनं घर आता आम्हाला पुरेसं नाही. ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये या आवश्यकता निर्माण होतात, तेव्हा तुमची गरज असते की तुम्ही काय बांधावं? नवीन घर. बोला, काय बांधावं? नवीन. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. नीट लक्ष द्या. जर देवाला आपलं घर बांधायचं आहे ना, सेम हीच गोष्ट आहे की जुनं सोडल्याशिवाय परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये नवीन घर बांधणार नाही. जुनं सोडण्याची तयारी पाहिजे. नीट लक्ष द्या. घर भाड्याचं असेल तर सोडावं लागतं, आणि जुनं बांधून नवीन करायचं असेल तर तोडावं लागतं. समजते का मी काय सांगतोय? असे बघू नका माझ्याकडं. मी इब्री भाषेत बोलतोय का? मराठी कळते सगळ्यांना? हा, असे इतके गंभीर होऊ नका. नीट लक्ष द्या जरा. मी ज्यावेळेस हा नाही काहीतरी उत्तर द्या. सगळ्यांनी आपले तोंड आणलेत सोबत? सगळ्यांनी आणलेत? किती लोक जिवंत आहेत? हात वर करा.
सगळे आहेत ना? मग बोलत जा. हालेलुया. हा, ज्यावेळेस मी काहीतरी विचारेल ना त्याचे उत्तर द्या. समजतंय मी काय सांगतोय? हा, नीट लक्ष द्या. जर नवीन घर बांधायचं असेल, जर तुम्ही भाड्याच्या घरात राहता तर ते सोडावं लागतं नवीन घरात जाण्यासाठी. आणि जर स्वतःच्या घराच्या जागेवर नवीन घर बांधायचं असेल तर जुनं काय करावं लागतं? तोडावं लागतं. बोला, जुनं काय करावं लागतं? तोडावं लागतं. त्याच्याशिवाय नवीन बांधू शकत नाही. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. तुम्हाला माहितीये, देवाला तुमच्या जीवनामध्ये जर काहीतरी नवीन करायचं असेल तर तुम्हाला जुनं सोडण्याची तयारी असली पाहिजे. जुन्या गोष्टी सोडण्याची तयारी तुमची झाली पाहिजे. जुनं जीवन तोडण्याची तयारी तुमची झाली पाहिजे. जर जुनं तुम्ही सोडणार नाही तर नवीन काहीच अनुभवू शकणार नाही. पण आज प्रॉब्लेम काय माहिती का? सगळे म्हणतात परमेश्वराने माझं घर बांधलं पाहिजे. देव म्हणतो जुनं ते सोड पहिले. जुन्या गोष्टी सोड, जुने स्वभाव सोड, जुने विचार सोड, जुन्या सवयी सोड, जुनं जीवन सोड, जुनी धार्मिकता सोड. अरे सगळ्या जुन्या गोष्टी टाकाव्या लागतील तर जाऊन परमेश्वर तुमच्यासाठी काहीतरी नवीन तयार करू शकतो. तर परमेश्वर तुम्हाला काहीतरी नवीन अनुभव देऊ शकतो. जर तुम्हाला वाटतं देवाने माझ्यासाठी काहीतरी नवीन करावं तर जुनं सोडणं आणि जुनं तोडणं गरजेचं आहे. हालेलुया. एक वचन वाचू, उत्पत्ती याचा 12वा अध्याय वचन 1 पासून पुढे. उत्पत्ती याचा 12वा अध्याय वचन 1 पासून पुढे. परमेश्वराने अब्रामास सांगितले, परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश व आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशामध्ये जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेल. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट चिंतेल. तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. आता नीट लक्ष द्या. परमेश्वराने जेव्हा अब्रामाला पाचारण केलं, अब्रामाला बोलवलं, तर देवाने काय सांगितलं? पहिली गोष्ट अब्रामाला सांगितलं, जुनं ते सोड तर मी तुला नवीन देईल. हालेलुया. जर तुझ्यापासून मोठं राष्ट्र झालं पाहिजे, तू आशीर्वादित झाला पाहिजे, तुझा वंश आशीर्वादित झाला पाहिजे, तुझ्याद्वारे अनेक पिढ्या आशीर्वादित झाल्या पाहिजे, तर तुला आता जे तुझं जुनं आहे ना ते सोडावं लागेल. तू तुझा बाप, तुझ्या बापाचं घर, तुझी शेतीवाडी, तुझं घरदार, तुझं जे काही प्रॉपर्टी आहे, तुझा देश आहे, हे सगळं सोड आणि मी सांगतो त्या देशामध्ये जा. तुझ्याद्वारे मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेल. हालेलुया. अब्राहमाला परमेश्वराने पहिल्यांदा सोडायला लावलं जुनं आणि तरच मी तुला नवीन देईल हे अभिवचन परमेश्वराने दिलं. नीट लक्ष द्या विश्वासी लोकांनो. जर देवाकडून काहीतरी नवीन प्राप्त करण्याची अपेक्षा करता, जर परमेश्वराकडून मला काहीतरी नवीन मिळवून घ्यायचंय तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे जुनं सोडा. जोपर्यंत तुम्ही जुन्या गोष्टी सोडत नाही, तुम्ही म्हणाल आम्ही दारू प्यायचं सोडून दिली, तंबाखू खायचं सोडून दिली, आम्ही सिगरेट प्यायचं सोडून दिली, खोटं बोलणं सोडून दिलं, चोऱ्या करणं सोडून दिलं. हे ठीक आहे हो, हे सोडून दिलं. तुम्हाला माहिती आहे आज जुनं काय सोडण्याची गरज आहे आपल्याला विश्वासी लोकांना? जुनी धार्मिकता सोडा. हा, जुनी धार्मिकता सोडण्याची गरज आहे. का? कारण आपण स्वतःला अडकून ठेवलंय रविवार मध्ये. आपल्याला वाटतं रविवार हा देवाच्या उपासनेचा वार आहे. गाणे पण तसेच म्हणतो आपण. गाणे पण आज का दिन, आणि सोमवार पासून शनिवार कोणी बनवला? या हो प्रियजन या हो जाऊ चला परमेश्वर. हे गाणं कोणत्या दिवशी म्हणतो आपण? रविवारी ना. कारण आपल्याला वाटतं तोच दिवस कोणाचा आहे? बोला ना, तोच दिवस कोणाचा आहे? देवाचा. भक्तीची वेळ मला सदैव आवड. हे कधी म्हणतो आपण हे गाणं? अरे बोला. तुम्हाला नाही वाटत ही धार्मिकता जुनी झाली असं? तुम्हाला नाही वाटत आता काहीतरी नवीन करायची वेळ आहे असं? तुम्हाला नाही वाटत एक रविवार तुमची धार्मिकता टिकून ठेवू शकत नाही? अरे सोपी गोष्ट आहे. खिशातला मोबाईल सुद्धा दिवसातून कितीदा चार्जिंग करावा लागतो? अरे बोला, कितीदा चार्जिंग करावा लागतो? जर त्या मोबाईलला तुम्हाला जिवंत ठेवायचंय ना तर दिवसातून कमीत कमी 2दा त्या मोबाईलला चार्ज करावं लागतं. तर मला एक सांगा, तुमचे आणि परमेश्वराचे संबंध टिकून राहण्यासाठी केवळ रविवारची भक्ती पुरेशी नाहीये, केवळ ते 2 तासाची भक्ती पुरेशी नाहीये. आज 3 तास रविवारी चर्च असतं, बाकी साहेबाप्रमाणे येतात शेवटी केव्हा? दानार्पणाच्या वेळेस. हा, त्यांना वाटतं तुमच्या 10 रुपयाचीच परमेश्वर वाट बघतोय.
हा, देवाचं वचन म्हणतं स्वर्गामध्ये रस्ते कसलेत? अरे बोला, कसलेत? सोन्याचे. आपले घरं बिरं विकून जरी परमेश्वराला आपण पैसा दिला ना, तरी सुद्धा त्याच्या संपत्तीशी आपली कंपॅरिझन होऊ शकत नाही. तुम्ही आणि मी देवाला काहीच देऊ शकत नाही, त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. हालेलुया. आज अनेक विश्वासी लोकांची परिस्थिती हीच आहे. आपल्याला वाटतं आपण चर्चला जातो तो देवावर उपकार करतो. बिलकुल नाही. देवाला आपली गरज नाही, आपल्याला देवाची गरज आहे. मनुष्याला कळलं पाहिजे. परमेश्वर तुमची वाट बघतो. हे कसं काय? अरे आपण देवाची वाट बघितली पाहिजे. परमेश्वराच्या अगोदर आपण तिथं उपस्थित असलो पाहिजे. इथं तर परमेश्वर अगोदर जातो आणि आपण मस्त साहेबाप्रमाणे नंतर जातो आपल्या वेळेनुसार. हा, आत्ताची गाणं चालली असतील. अरे होऊ द्या, दानार्पणाचं गाणं होऊ द्या, मग जाऊ. वचनाच्या वेळेस जाऊ आपण. हे तुम्ही कोण ठरवणार आहे? हा, जेमतेम आठवड्यातून 3 तास भक्ती असती, त्याच्यातला पण अर्धा 1.5 तास तुम्ही खाऊन गेले आणि 1.5 तासाची भक्ती केली. 1.5 तास मोबाईल चार्जिंग करा आणि आठवडाभर पूर्वाभर चालेल का बघा. तुमचा मोबाईल फक्त 1.5 तास आठवड्यातून चार्ज करा आणि जर तो चालत असेल ना तर तुम्ही पण तसंच चालवा. अरे मी तुम्हाला सांगतो, संध्याकाळ होईपर्यंत तुमच्या मोबाईलची चार्जिंग उतरून जाईल. तुम्हाला माहिती, ही जी आपली धार्मिकता जुनी आहे ना, ही संध्याकाळपर्यंत टिकते. सोमवार पासून शनिवार पर्यंत ही धार्मिकता तुम्हाला वाचवू शकत नाही. जर प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन सोमवार ते शनिवारच्या दरम्यान झालं ना, तर ही जी आपली धार्मिकता आहे 2 तासाची 1.5 तासाची, ही तुम्हाला वाचवू शकत नाही. आणि प्रभू येशूने सांगितलेलं नाहीये, स्टॅम्पवर लिहिलेलं नाहीये की मी रविवारी येईल असं. तो कधीही येऊ शकतो. म्हणून देवाचं वचन म्हणतं, वेळी अवेळी तयार असा. हालेलुया. प्रत्येक क्षणी परमेश्वरासाठी तयार असा. तुम्हाला माहितीये, जर तुम्हाला वाटतं देवाने एक नवीन घर माझ्यासाठी बांधवावं, परमेश्वराने नवीन काहीतरी माझ्यासाठी तयार करावं, या जुन्या गोष्टी सोडण्याची गरज आहे. ही जुनी धार्मिकता सोडण्याची गरज आहे. जुन्या रूढी परंपरा सोडण्याची गरज आहे. काहीतरी नवीन प्राप्त करा. हालेलुया. हा, मी जो तुम्हाला शिकवतोय बोलतोय ना, मी पण तुमच्यातलाच होतो. पौल म्हणतो, जसे तुम्ही होता तसा मी होतो, पण जसा मी आज आहे तसे तुम्ही व्हा. हालेलुया. मिशन मंडळीतलाच आहे मी पण. मी असाच होतो. मला सुद्धा वाटायचं मी म्हणजे दूतच आहे. मला असं वाटायचं स्वर्ग तर माझ्या बापाचंच आहे, असं मला वाटायचं. 25 वर्षापर्यंत ह्याच गैरसमजेमध्ये मी जगत होतो. का? कारण बाप्तिस्मा झालेला होता, प्रभू भोज घेत होतो, बाहेर जाऊन तंबाखू पण खात होतो, बाहेर जाऊन मुलांसोबत टुकारपणा पण करत होतो, दारूच्या सवयी माझ्या जीवनामध्ये होत्या. या सगळ्या गोष्टी करायचो, चर्चला यायचो. मला वाटायचं कुठं जाईल, कुठं जाईल. अरे स्वर्ग येते, धर्मशाळा नाही की कोणी केव्हाही जाऊ शकेल. अजिबात शक्य नाही, अजिबात नाही. ही धार्मिकता आपल्याला वाचू शकत नाही. तुम्हाला जुनं ते सोडावंच लागेल. काहीतरी नवीन केल्याशिवाय. तुम्हाला माहितीये, येशू ख्रिस्ताचं सगळ्यांनी ऐकलं, कोणी नाही ऐकलं. बायबलमध्ये वाचा, मत्तई, मार्क, लूक, योहान 4 शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताचं सगळे ऐकायचे. जकातदार ऐकायचे, पापी लोक ऐकायचे, साधारण लोक ऐकायचे. कोण नाही ऐकायचं येशूचं? शास्त्री, फरुशी ना, ज्यांना बायबलचं काय होतं पूर्ण ज्ञान, ते अजिबात येशूचं ऐकायचे नाही. कारण त्यांना वाटायचं हा काहीतरी नवीनच बोलतोय. आम्ही सगळं जुनं धरून ठेवलंय, घट्ट धरून ठेवलंय, हे आम्ही सोडणार नाही. मी म्हणत नाही बायबलच्या बाहेर जा, अजिबात नाही. वचनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करा. ज्या येशूने केल्या त्या आपल्याला करणं गरजेचं आहे. आमेन. ज्या शिष्यांनी केला त्या आपल्याला करणं गरजेचं आहे. प्रियांनो, नीट लक्ष द्या. जुन्या गोष्टी, जुनी धार्मिकता आता तोडण्याची गरज आहे. काहीतरी नवीन पर्यंत जाण्याची गरज आहे. तरच परमेश्वर तुमच्या जीवनाद्वारे काहीतरी नवीन निर्माण करू शकतो. हालेलुया, हालेलुया. एक वचन वाचू, चला एक वचन वाचू. 2 कोरिंथ 5 अध्याय 17 वचन. पाणी असेल तर पाण्याची बाटली आणून द्याल प्लीज. 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय वचन 17 वाचू आपण. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल, नीट कान देऊ नाही का? म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. तर तो नवी उत्पत्ती आहे. हा, जुने ते होऊन गेले, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. पहा ते नवे झाले आहे. आमेन. परत एकदा सिस्टर माझ्यासाठी प्लीज वाचा. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले, पहा ते नवी झाले आहे. नीट लक्ष द्या. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी आहात, देवाचं वचन म्हणतं तो नवीन उत्पत्ती आहे.
सगळ्या जुन्या गोष्टी मरायला पाहिजे, सगळ्या जुन्या गोष्टी संपायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो, तुम्हाला आणि मला काय वाटतं याच्याने काही फरक पडत नाही, देवाला काय वाटतं याच्याने फरक पडतो. नीट लक्ष द्या. आज आपली धार्मिकता कशावर आधारित आहे माहिती तुम्हाला? आपल्याला काय वाटतं त्याच्यावर. आणि देवाची अपेक्षा आहे त्याला काय वाटतं त्याच्यावर आपली धार्मिकता आधारित असावी. हालेलुया. आपण सगळं बायबल वाचतो, आपल्याला सगळं बायबल तोंडी पाठ आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रेषितांच्या कृत्यामध्ये तुम्हाला कधीच त्या वचनाकडे लक्ष गेलं नाही का की त्या वेळची ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ती मंडळी कशी होती? वाचलंय तुम्ही कधी त्याच्यामध्ये प्रेषितीय मंडळीच्या बाबतीमध्ये की त्या काळचं ख्रिस्ती जीवन काय होतं? बायबल असं म्हणतं, ते रोज प्रेषितांच्या संगतीमध्ये, सहभागितेमध्ये, शिक्षणामध्ये आणि रोज भाकड मोडण्यामध्ये तत्पर असत. हालेलुया. रोज प्रार्थना, रोज वचन, रोज सहभागिता, रोज प्रभुभोज, ही त्यांची अवस्था होती. हे रोज त्या या गोष्टी करायचे. का? कारण त्यांना माहिती होते गरजेचं आहे. आमेन. नुसतं आठवड्यातून एक दिवस गरजेचा नाही. जुनं ते होऊन गेलं, सर्व नवीन झालं आहे. आमेन. जुनं सोडावं लागेल. अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं, अब्राहमा, आपला बाप, आपल्या बापाचं घर, आपलं गाव, आपला देश, आपले नातेवाईक सगळं सोड आणि मी सांगतो त्या देशामध्ये जा. तुझ्याद्वारे मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेल, तुला मी आशीर्वादित करेल, तुझी संतती आकाशातील ताऱ्यांप्रमाणे करेल, तू उच्च होशील, जो तुला श्राप देईल तो श्रापित होईल, जो तुला आशीर्वाद देईल तो आशीर्वादित होईल. तुम्हाला माहितीये, अब्राहमाला एक मोठा आशीर्वाद परमेश्वराने दाखवला, पण तो मोठा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी छोट्या गोष्टी सोड. हालेलुया. घर सोड, राष्ट्र बनेल. नातेवाईक सोड, देश निर्माण होईल तुझ्याद्वारे. छोटी गोष्टी प्रभूसाठी सोडा, परमेश्वर मोठ्या गोष्टी तुमच्याद्वारे निर्माण करू इच्छितो. हालेलुया. काहीतरी मोठे आशीर्वाद परमेश्वराने ठेवलेले आहेत, मोठ्या आत्मिक गोष्टी परमेश्वराने ठेवलेल्या आहेत, पण हे तेव्हाच मिळणार आहे ज्यावेळेस या लहान गोष्टींमधून तुम्ही बाहेर निघाल, या छोट्या गोष्टींमधून तुम्ही बाहेर निघाल. जी वाटती तुम्हाला ही धार्मिकता आहे, त्याच्यातून जोपर्यंत तुम्ही बाहेर निघत नाही तोपर्यंत नवीन काही प्राप्त करू शकत नाही. हालेलुया. आपले दिवे लावलेले असू द्या. आमेन. नुसतं दिव्यामध्ये तेल असून उपयोग नाही, तर तेल कशात असलं पाहिजे? कुपीमध्ये. कशामध्ये असलं पाहिजे? सोबत भांड्यात सुद्धा तेल पाहिजे. आज तुम्हाला माहितीये, अनेक विश्वासी लोक आहेत ज्यांचे दिवे लागलेले आहेत. मान्य करतो मी, तुमच्या दिव्यात तेल आहे, मी मान्य करतो, पण मी सांगतो, भांड आहे का तेलाचं सोबत? एक्स्ट्रा धार्मिकता आहे आपल्या जीवनामध्ये, एक्स्ट्रा प्रार्थना आहे आपल्या जीवनामध्ये, एक्स्ट्रा वचन वाचन आहे आपल्या जीवनामध्ये. अनेक लोक बायबलला आठवड्यातून एकचदा हात लावतात. फक्त कधी कधी कुठं गेलं का ते बायबल? मागच्या रविवारी ठेवलं होतं, नीट नाही ठेवतायत का? नवरा बायकोला म्हणतो. कारण सोमवार पासून कधी शनिवारपर्यंत बायबलशी संपर्क आलाच नाही. नीट लक्ष द्या. एक गोष्ट सांगतो. एकदा एका पास्टरांना एक मंडळीमध्ये श्रीमंत परिवार होता. कसा परिवार होता? श्रीमंत. पास्टर साहेबांना त्यांनी सांगितलं, ह्या रविवारी पास्टर साहेब मीटिंग झाल्यावर आमच्या घरी जेवायला या. पास्टर खुश झाले, कारण अरे वा, एवढा मोठा श्रीमंत परिवार, मला जेवायला बोलवलं. मग पास्टर साहेबांना घरी बोलवलं. मस्त गावठी कोंबडी वगैरे कापलेली होती, बकऱ्याचं मटण होतं, सर्व जेवण बिवण, डायनिंग टेबल सजवलेला होता. पास्टरांचं स्वागत वगैरे केलं आणि त्यांनी म्हटलं, तुम्ही हात धुवा पास्टर साहेब आणि बसा. जेव्हा पास्टर साहेब डायनिंग टेबलवर बसले तर त्यांचे डोळे असे वाचलेले राहून गेले. का माहिती तुम्हाला? कारण चांदीचे प्लेट आणि चांदीचे चमचे होते तिथं डायनिंग टेबलवर. काय होते? चांदीचे ताट आणि चांदीचे चमचे, आणि त्याच्यामध्ये स्वयंपाक, त्याच्यामध्ये जेवण वाढलेलं होतं. पास्टरने विचार केला, आतापर्यंत जेमतेम आपण स्टीलच्या ताटामध्ये खात होतो, आज कसे ताट आहेत? चांदीचे. चमचे सुद्धा चांदीचे. आणि त्या ठिकाणी पास्टर साहेबांनी मस्त जेवण वगैरे केलं, पोटभर जेवले, त्यांनी खूप चांगला आदर सत्कार केला. आणि त्याच्यानंतर पास्टर साहेब उठले, हात धुतला आणि प्रार्थना केली परिवारासाठी आणि म्हटले, मी आता येतो. पास्टर साहेब निघून गेले. गेल्यानंतर घरातली जी बाई होती ती सगळे भांडे बिंडे तिने आवरले आणि धुवायला बेसिंगवर ठेवले. आणि धुवत असताना तिच्या असं लक्षात आलं की चांदीचा एक चमचा गायब आहे. चांदीचा एक चमचा गायब आहे. आता तिने विचार केला, तिच्या नवऱ्याला हाक मारली, का हो, बघा बरं तिचा चांदीचा एक चमचा आहे का? त्यांनी सगळं शोधलं. तो म्हणे नाहीये. ती म्हणे एक चमचा गायब आहे. याचा अर्थ कोणी घेतला? याचा अर्थ कोणी घेतला? दुसरं कोणी आलं? दुसरं कोणी जेवायला आलं नाही. होतं कोण? पास्टर होते फक्त जेवायला. मग याचा अर्थ 100% चमचा कोणी चोरला? पास्टरांनी. त्यांच्या डोक्यात पूर्ण फिड बसलं.
100% पास्टरांनी चमचा खिशात घातला आणि पास्टर घेऊन गेले, त्यांच्या डोक्यात आलं. पण आता बोलायचं कसं ना पास्टरांना. मग त्यांनी विचार केला, थांबा एखाद दिवशी बरोबर आपण बघू. 2 आठवडे जाऊ दिले त्यांनी आणि 2 आठवडे गेल्यानंतर परत एकदा पास्टरांना सांगितलं, पास्टर परत या जेवायला आमच्याकडे, आमची इच्छा आहे तुम्ही परत यावं. आता पास्टरांना त्यांनी परत जेवायला बोलवलं आणि त्यांनी विचार केला, आता आपण नीट लक्ष द्यायचं यांच्याकडे की हे काय करतात ते. त्या दोघं नवरा बायकोंनी बोलवलं, जेवणाची सोय केली, परत जेवायला बसले, परत चांदीच्या प्लेटा, चांदीचे चमचे, सगळ्या याच्यात जेवण वाढलं. पास्टर साहेब खातायत वगैरे, ते एकदम टक लावून बघतायत पास्टर काय करताय, एखादा चमचा खिशात घालतात का काय. नीट लक्ष दिलं, पण पास्टरांनी तसं काही केलं नाही. जेवण वगैरे झालं, हात वगैरे धुतले. पास्टर म्हणे प्रार्थना करतो. ते म्हटले थांबा, प्रार्थना नका करू म्हणे. खरं सांगा पास्टर, 2 आठवड्यापूर्वी जेव्हा तुम्ही आले होते, आमचा एक चमचा चोरला ना? डायरेक्ट विचारलं, त्या बाईला राहवलं गेलं नाही. तिने डायरेक्ट विचारलं, खरं सांगा 2 आठवड्यापूर्वी तुम्ही आमचा एक चमचा चोरला ना? पास्टर म्हटले नाही नाही, तुम्हीच जेवायला आले होते, मला माहिती होतं इतके चमचे होते, एक गायब होता, तो तुम्हीच चोरला. पास्टर म्हटले मी खरं सांगतो, तुमचा चमचा मी चोरला नाही. त्याच डायनिंग टेबलच्या शेजारी एक टेबल ठेवलेला होता, त्याच्यावर बायबल होतं. काय होतं? बायबल ठेवलेलं होतं, त्या घरातलं बायबल. पास्टरनी सांगितलं ते बायबल उचला. त्यांनी उचललं. आता बायबल उघडा म्हणे. त्यांनी बायबल उघडलं. चमचा बायबलमध्ये होता. चमचा कुठं होता? बायबलमध्ये होता. पास्टरांनी सांगितलं, जर हे बायबल तुम्ही 2 आठवड्यात एकदा जरी उघडलं असतं ना, तुम्हाला तुमचा चमचा सापडला असता. याचा अर्थ असा होतो, 2 आठवडे झाले तुम्ही बायबलला हात सुद्धा लावला, बायबलला हात सुद्धा लावला, तरी म्हणतो आपण मी काय आहे? ख्रिस्ती. बोला, मी काय आहे? ख्रिस्ती. जो कधी बायबलला हात सुद्धा लावत नाही. चुकून सुद्धा आजकालची तरुण पिढी चर्च मध्ये मोबाईल घेऊन जाईल, पण बायबल घेऊन जाणार नाही. कारण मोबाईल जड नाही होत तुम्हाला. काय जड होतं? अरे बोला, काय जड होतं? बायबल. स्वर्गात कोण घेऊन जाणार आहे तुम्हाला? मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल. अरे बोला, ऍपलचा मोबाईल. काय घेऊन जाईल स्वर्गात तुम्हाला? तुमच्या मोबाईल मध्ये बायबलचं ऍप डाउनलोड करू नका. फालतू गोष्टी भरून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही. फेसबुक आहे त्याच्यामध्ये, इंस्टाग्राम आहे त्याच्यामध्ये, आणि काय बघतात हे मला चांगलं माहितीये. या सगळ्या गोष्टी अजिबात पवित्र शास्त्र त्याच्यामध्ये डाउनलोड करू नका. कारण त्याच मोबाईल मध्ये तुम्ही घाणेरड्या गोष्टी बघतात, त्याच मोबाईल मध्ये तुम्ही घाणेरडी चॅटिंग करतात, आणि त्याच मोबाईल मध्ये पवित्र शास्त्र जे जिवंत देवाचं वचन आहे. बायबल म्हणतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्दच देव होता, वचन परमेश्वर आहे. परमेश्वराचं वचन म्हणतं त्या वचनाला, त्या देवाला तुम्ही त्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुमचं इंस्टाग्राम चालतं, ज्याच्यामध्ये तुमचं फेसबुक चालतं, ज्याच्यामध्ये सगळ्या घाणेरड्या गोष्टी जगभरातल्या भरलेल्या आहेत. वचन सांगतं जगाशी मैत्री देवाशी काय आहे? वैर आहे. ज्या मोबाईल मध्ये तुम्ही जगाशी मैत्री केलेली आहे, त्याच मोबाईल मध्ये परमेश्वरला ठेवलेलं आहे. नीट लक्ष द्या. परमेश्वर म्हणतो जगाशी मैत्री देवाशी वैर आहे. नाही होऊ शकत दोघं गोष्टी. काय वाटतं तुम्हाला? जुनं तोडावं लागेल. जुनं तोडल्याशिवाय नवीन बांधता येणार नाही. जुनं सोडल्याशिवाय नवीन उभारता येणार नाही. म्हणतो आपण अनेकदा, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. देवाला जर काहीतरी बांधू द्यायचंय ना, तर जुनं सोडण्याची आणि जुनं तोडण्याची तयारी असली पाहिजे. जर ती तोडण्याची माझी तयारी नसेल तर माझा परमेश्वर तुमच्याद्वारे नवीन काही निर्माण करू शकत नाही. परमेश्वर रिपेरिंग करणारा नाही, परमेश्वर निर्माण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये वाचा, शेवटच्या समयाला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, ज्यावेळेस जगाचा न्याय निवाडा होणार आहे, तो पृथ्वीला रिपेअर नाही करणारे, हलवून हलवून पूर्णपणे नाश करणारे, तोडून नवीन आकाश, नवीन पृथ्वी आणि नवीन यरूशलेम उतरणार आहे. आमेन. माझा देव खराब झालेल्या गोष्टी रिपेअर नाही करत. माझा परमेश्वर नवीन निर्माण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वराला जर स्वतःला तयार करू द्यायचे, नवीन काहीतरी निर्माण करू द्यायचे, जुनं एक तर तोडावं लागेल किंवा जुनं एक तर सोडावं लागेल. त्याच्याशिवाय नवीन निर्माण होऊ शकत नाही. रिपेअरिंग माझा परमेश्वर करत नाही, अजिबात नाही. तो क्रिएटर आहे. हालेलुया. तो निर्माण करणारा परमेश्वर आहे. आमेन. जुनं सोडा, जुनी धार्मिकता सोडा, काहीतरी नवीन करण्याची वेळ आलेली आहे. आमेन. नुसती रविवारची आराधना आपल्याला नाही वाचू शकत.
नुसती रविवारची प्रार्थना, अब त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी करण्याची गरज आहे. रोज प्रभू सोबत बसा, रोज देवाला वेळ द्या, रोज परमेश्वर. अरे बघा त्या दानियेलाकडे बघा, परमेश्वराच्या वचनात लिहिलेले, दानियल जो होता बाबेलामध्ये गुलाम म्हणून त्या ठिकाणी त्याला घेऊन गेले. शद्रक मेषक अबेदनगो त्याच्या सोबत होते, पण वचन सांगतं रोज नित्य नियमाप्रमाणे दानियल जो होता 3 टाइम परमेश्वराच्या चरणी बसून त्याची प्रार्थना करायचा. हालेलुया. एका परराष्ट्रामध्ये गुलाम म्हणून असताना सुद्धा दानियेलाने त्याचं जीवन सोडलं नाही, दानियेलाने त्याची धार्मिकता सोडली नाही. मला एक सांगा, आपल्याला किती मोकळीकता आहे. पटेल तेव्हा प्रार्थना करू शकतो, पटेल तेव्हा वचन वाचू शकतो. प्रियांनो, असे देश आहेत की ज्या देशामध्ये बायबल तुम्ही स्वतः सोबत बाळगू शकत नाही, याची तस्करी केली जाते अनेक देशांमध्ये. त्या लोकांना विचारा वचन काय असतं. आज आपल्याला सहज मिळते, तर आज आपल्याला त्याची किंमत राहिलेली नाही. म्हणून बायबल म्हणतं वचनाचा दुष्काळ पडेल. काय पडेल? तेव्हा ख्रिस्ती लोकांना वचनाची किंमत कळेल. हा, वचनाचा, तुम्हाला माहितीये अन्नाची किंमत केव्हा कळते? हा, जेव्हा काय असतो? दुष्काळ. आमच्या पिंपळनेरला या, पाणी इतकं आहे ना की लोकांना पाण्याची किंमत नाही. पिंपळनेरच्या माणसाला धुळ्याला नेऊन ठेवायचं. कुठं? धुळ्याला. 8 दिवसांनी पाणी येतं. किती दिवसांनी? 8 दिवसांनी. मग त्याला 1-1 लिटर पाण्याचं महत्व कळतं. समजते का? मग तो अजिबात पाणी सांडणार नाही, व्यर्थ पाणी वाया जाऊ देणार नाही. जिथं कमतरता आहे ना, तिथं त्या गोष्टीची किंमत असते. आज वचन एवढं मिळतंय. मी म्हणतो नवापूर हा जो पट्टा आहे ना आपला गुजरात पर्यंतचा, एवढे वचन आलेले आहेत. बाप रे, एवढे परमेश्वराचे सेवक येऊन गेलेले आहेत ना. आता फक्त येशू बाकी यायचा. त्याची तारीख भेटली असते तर तुम्ही त्याला पण बोलवलं असतं, पण तो देत नाही. हालेलुया. आता फक्त तोच राहिलाय, बाकी सगळे येऊन गेले. इथं जगभरातल्या सेवकांना तारखा देऊन बोलून घेतलंय आपण आतापर्यंत. नवापूर विस्तार, सोनगड व्याराचा विस्तार जो आहे ना, आतापर्यंत जगभरातल्या सेवकांना. फरक काय पडला? फरक नाही पडत नुसती वचन ऐकण्याने, वचनाप्रमाणे चालण्याने फरक पडतो. हालेलुया. कोण राहिले आता येण्याचं? काय राहिले आता सांगण्याचं? प्रगटीकरण हरपवले आले बिचारे. 6 दिवस गरम पाणी पिऊन त्या ठिकाणी त्यांनी शेवटच्या काळाविषयी संदेश दिला. आम्ही थोड्या दिवस टीव्ही पाहणं बंद केलं, मोबाईल पाहणं बंद केलं, परत जैसे थे. हालेलुया. परत जैसे थे. परत तोच टीव्ही, तीच सिरियल आणि तोच पिक्चर. आमच्यात काही जास्त दिवस फरक पडला? कोरोना आला, सगळ्यांना कोण आठवला? आणि कोरोना गेला परत. हा, काय ती प्रार्थना, काय ते वचन ऐकायचो आम्ही, काय बापरे चर्चला जायचो, काय ती ओढ लागली होती. आणि कोरोनाच्या पिरियड मध्ये प्रत्येकाला कोण आठवायचा? देव. कारण काय? जीव इथं आला होता ना, निघायला आला होता जीव. त्यावेळेस कोण आठवत होता? देव. आणि आता कोरोना निघून गेला, परत देवा तू कोण? आणि नाही, कोरोना गेला, दुसरा एखादा आहे अजून बसलेला. नीट लक्षात द्या. परमेश्वराला अधूनमधून या गोष्टी का कराव्या लागतात माहितीये? आपल्याला वळण लावण्यासाठी, त्याच्या जवळ बोलवण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. जुनं तोडावं लागेल, जुनं सोडावं लागेल, जुन्या सवयी सोडाव्या लागतील, तर काहीतरी नवीन निर्माण होऊ शकतं. हालेलुया. जुनं सोडा आणि नवीन स्वीकारा, तरच परमेश्वर काहीतरी नवीन तयार करेल. आमेन. आमेन. देवाचं वचन म्हणतं जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व काय झालंय? नवीन झालंय. आमेन. हालेलुया. बरं, मला एक सांगा, इकडे बघा. नवीन घर बांधलं, समजा ह्या जागेवर जुनं घर होतं असं आपण गृहीत धरू. इथं होतं का पहिले घर? नाही होतं, पण असेल समजा, असं आपण गृहीत धरू. जुनं घर होतं, ते तोडून नवीन बांधलं. जुन्या घराच्या विटा तुम्ही नवीन घराला लावाल? जुन्या घराचे पत्रे नवीन घराला लावाल? जुन्या घरातलं मटेरियल तुम्ही नवीन घराला लावाल? नाही. नवीन घराला काय वापरलं जातं? नवीनच गोष्टी वापरल्या जातात. हालेलुया. जुनं काहीच चालत नाही. जर नवीन बांधायचं असेल ना, सगळ्या वस्तू कशा लागतात? विटा कशा लागतात? सिमेंट कसं लागतं? नवीन. सगळे जे काही रॉड आहेत ते कसे लागतात? दरवाजे कसे लागतात? कारण घर कसं बांधतोय आपण? नवीन. जर नवीन निर्माण करायचंय देवाला, नवीन घर बांधायचंय ना, सगळ्या जुन्या वस्तू, जुने स्वभाव, सगळ्या जुन्या गोष्टी तुम्हाला सोडल्याशिवाय, नवीन गोष्टी अंगीकारल्याशिवाय परमेश्वर नवीन काही तयार करू शकत नाही. हालेलुया. चला एक वचन वाचू. मत्तई शुभवर्तमान, मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय. मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय, वचन 18 पासून पुढे वाचू आपण.
मार्कुस वर्तमान याचा 2रा अध्याय वचन 18 पासून पुढे. योहानाचे शिष्य योहानाचे शिष्य व परुषी उपवास करीत होते. परुषी उपवास करीत होते. तेव्हा लोक येऊन त्याला म्हणाले, तेव्हा लोक येशूला येऊन म्हणाले, योहानाचे शिष्य हा व परुषांचे शिष्य उपवास करीतात, हा पण आपले शिष्य उपवास करीत नाहीत. हा याचे कारण काय? हा बघा लोक कम्पेअर कसं करतात ना. योहानाचे शिष्य उपवास करतात, परुषांचे शिष्य उपवास करतात, येशू तुझे शिष्य का नाही उपवास करत रे? याचा अर्थ त्यांची इच्छा होती यांनी पण काय करावा. कारण काही माहिती नाही का करावा, फक्त हे करतात म्हणून करावा. हालेलुया. लोक करतात म्हणून करतात. 40 दिवसाचे उपवास चालू आहेत आता, बरोबर आहेत की नाही? हा 40 दिवसाचे उपवास चालू करतात. अनेक लोक, विश्वासी लोक करतात. हा काही तरुण मुलं दाढ्या वाढवतात 40 दिवसात. काय वाढवतात? अरे तुमची दाढी पाहायला परमेश्वर येणार आहे का? माझ्या मुलाने दाढी वाढवली, प्रभू ते दाढी पाहून खुश होणार आहे? प्रभू म्हणतो तू उपवास करतो ना हे कोणाला कळायलाच नको. हालेलुया. हा डोक्याला तेल लाव, आंघोळ कर, व्यवस्थित राहा, चेहरा उदास करू नको, खिन्न करू नको, की जेणेकरून कोणाला कळूच नाही की तू उपवास करतोय. देवाचं वचन म्हणतं तर तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचं प्रतिफळ देईल. आमेन. उपवास सांगून करण्याची गोष्ट नाहीये, उपवास दुसऱ्यांना दाखवण्याची गोष्ट नाहीये. तुम्हाला माहितीये 40 दिवसाचे उपवास आले ही रूढी परंपरेनुसार आपण 40 दिवसाचे उपवास करतो. आपले काम करतो, आपला जॉब करतो, आपलं कॉलेज करतो, सगळ्या गोष्टी करतो, प्रार्थना करत नाही. फक्त काय करतो? याला डायटिंग म्हणतात, याला उपवास म्हणत नाही. नीट लक्ष द्या. डायटिंग मध्ये आणि उपवासात फरक आहे. न खाणं 2 टाइम याला डायटिंग म्हटलं जातं. उपवास कशाला म्हणतात माहिती का? की शरीराला काही न देणं पण आत्म्याला भरपूर देणं याला म्हणतात उपवास. हालेलुया. पश्चातापी हृदयाने परमेश्वराच्या चरणी बसणं याला म्हणतात उपवास. की शरीराला भूक ठेवणं आणि आत्म्याची काळजी घेणं याला म्हणतात उपवास. नुसतं पोट भूक ठेवणं याला उपवास म्हणत नाही, याला डायटिंग म्हटलं जातं मेडिकल भाषेमध्ये. 40 दिवसाची डायटिंग चाललेली, उपवास नाही. जर तुम्हाला उपवास करायचे असतील ना, या 40 दिवसात देवाच्या सोबत बसा, रोज परमेश्वरासोबत बसा. मनुष्य केवळ भाकरीने नाही परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. जर ही भाकर सोडता येत ना तर ही भाकर खा, रोज सकाळ संध्याकाळ ही भाकर खा, तर म्हणायचं मी उपवास केला. हा नाही तर ती डायटिंग आहे, त्याला उपवास नाही म्हणत. हा वजन कमी करतायत फक्त तुम्ही, बस, त्याचा दुसरा काहीच फायदा नाहीये. हा पुरुषांचे शिष्य उपवास करतात, योहानाचे शिष्य उपवास करतात. येशू तुझ्या पण शिष्यांना सांग काय करायचं? उपवास करायचं. कारण काही माहिती नाही, फायदा काही माहिती नाही, फक्त हे करतात म्हणून ते करतात. ज्या ज्या गोष्टी तुम्ही करतात ना याच्या मागचं कारण माहिती तुम्हाला का केल्या जातात? याने बाप्तिस्मा घेतला म्हणून मी घ्यायचा, अजिबात नाही. बाप्तिस्मा पश्चातापाचा आहे. हालेलुया. योहानाकडे जेव्हा बाप्तिस्मा करायला लोक यायचे ना, तर योहान काय म्हणायचा? या रे रजिस्टर घ्या, यांचे नाव नोंदा, आपल्या चर्चमध्ये किती सभासद आले बघा, आणि चला बोकड बिकड कापा, यांना खाऊ घाला. म्हटला योहान असं? म्हटला? योहान काय बोलला? अरे सापाच्या पिल्लांनो. काय म्हटला? असं जर आज पास्टर म्हणतील, मग बाप्तिस्मा घ्यायला जर तरुण मुलं आले आणि म्हटलं पास्टरनी, का रे सापाच्या पिल्लांनो, तुम्हाला कोणी सांगितलं रे भावी क्रोधाविषयी? काय करतील हे पोरं? आपलं खाणं त्या ठिकाणी जड करतील, आपलं येणं जड करतील, बरोबर की नाही? पण योहान काय बोलला? अरे सापाच्या पिलांनो, कोणी सांगितलं तुम्हाला भावी क्रोधाविषयी? पश्चातापास योग्य फळ द्या तर बाप्तिस्मा घ्या, अन्यथा कुऱ्हाड झाडाच्या बुंदाशी ठेवलेली आहे, जे झाड फळ देणार नाही ते तोडून टाकण्यात येईल. हालेलुया. याला म्हणतात बाप्तिस्मा. बाप्तिस्मा ज्या दिवशी तुम्ही घेतात 2 गोष्टी घडतात. एक, स्वर्ग तुमच्यासाठी उघडलं जातं. बोला, काय उघडलं जातं? आणि दुसरी गोष्ट, कुऱ्हाड झाडाच्या बुंद्याशी ठेवली जाते. बोला, काय होतं? कुऱ्हाड कुठे ठेवली जाते? म्हणून बाप्तिस्मा घ्याल ना, खूप विचारपूर्वक घ्या. लग्नाचा बाप्तिस्मा नवीनच फॅड आहे आता. तरुण मुलांना लग्न करायचं राहिलं तर काय दिला जातो? इतके हुशार झालेत ना आजकालचे लोक. मी तुम्हाला सांगतो, मुलगा लग्नाला आला किंवा लग्न ठरणार असेल ना, आई बाप त्याला कानातच सांगतात, बेटा आपल्याला 2 महिन्याने तुझं लग्न करायचंय, आता तू रेग्युलर चर्चला, आतापासून या रविवारपासून तू रेग्युलर चर्चला जा. बरोबर तो रेग्युलर चर्चला यायला लागतो. देव प्राप्त झाला म्हणून नाही. याला काय करायचंय? लग्न. याला काय करायचंय? अरे लबाडा, तू मनुष्याला फसू शकतो, देवाला फसू शकतो?
देवाला फसू शकतो? अजिबात नाही. तुम्हाला माहितीये आजकालचे तरुण मुलं लग्नाचा बाप्तिस्मा घेतात, पश्चातापाचा नाही घेत. लग्न आलं का यांना बाप्तिस्मा आठवतो, त्यावेळेस येतात चर्चला. पहिले 2-4 रविवार येतील, एकदा लग्न झालं का तू कोण आणि मी कोण. कोणाला फसवतायत तुम्ही? बायबल मध्ये लग्नाचा बाप्तिस्मा नाहीये, पश्चातापाचा बाप्तिस्मा आहे. नीट लक्ष द्या. या जुन्या गोष्टी सोडल्या पाहिजे, तर काहीतरी तुमच्या जीवनामध्ये नवीन होईल, तुमच्या मंडळीमध्ये नवीन होईल. तुम्हाला माहितीये हे त्याप्रमाणे आहे की शास्त्री पुरुषांचे शिष्य उपवास करतात आणि योहानाचे शिष्य उपवास करतात, तुझे का नाही करत? दुसरे अशा पद्धतीने दुसरे बाप्तिस्मा घेत असतील म्हणून तुम्ही घेऊ नका. लक्षात घ्या, हे पाप आहे, देवाच्या विरोधात केलं गेलेलं. याच्याने होतं काय माहिती का? बाप्तिस्म्याचा अर्थच नाही राहत, त्याचं महत्वच नाही राहत. आम्ही पुणे जिल्ह्यात सेवा करतो विधर्मी लोकांमध्ये. आज 3 मंडळ्या परमेश्वराने तयार केलेल्या आहे. रडतात लोक की आम्हाला बाप्तिस्मा द्या, तेव्हा आम्ही बाप्तिस्मा देतो. जोपर्यंत खात्री होत नाही की यांचं जीवन बदललेलं आहे, जोपर्यंत खात्री होत नाही की यांनी पश्चाताप केलेला आहे, जोपर्यंत खात्री होत नाही की यांचा नव्याने जन्म झालेला आहे, आम्ही बाप्तिस्मा देण्याची गर्दी करत नाही. कारण आम्हाला लिस्ट कोणा संस्थेला दाखवायची नाही, आम्हाला हिशोब आमच्या देवाला द्यायचा आहे. हालेलुया, हालेलुया. संस्थेला खुश करण्यासाठी सेवा नाहीये, परमेश्वराला खुश करण्यासाठी सेवा आहे. आमेन, हालेलुया. जुनं तोडावंच लागेल तर काहीतरी नवीन तयार होऊ शकतं. हालेलुया. मी काही खूप धार्मिक आणि खूप नीतिमान नाहीये हो. मी सांगतो का या गोष्टी माहिती का? अनुभव केल्या माझ्या जीवनामध्ये. माझ्या देवाने मेलेल्यातून उठवलं, पापातून काढलं, लायकी नसताना आज तुमच्या समोर उभं केलेलं आहे. आमेन. मी तर तेव्हा संपलेलो होतो. जर माझ्या परमेश्वराने माझ्यावर कृपा केली नसती ना, मी आज तुमच्या समोर उभं राहिलो असतो नसतो. म्हणून मी घाबरत नाही, घाबरतच नाही. मेलो तेव्हा असतो ना. आता दुसरं काय कराल तुम्ही? माराल, दुसरं काय कराल? जो तुमच्या शरीराचा नाश करू शकतो त्याचं भय धरू नका, पण जो तुमच्या शरीराचा आणि आत्म्याचा नाश करू शकतो त्याचं भय धरा, देवाचं वचन म्हणतं. आमेन, आमेन. सोडल्या पाहिजे काहीतरी गोष्टी. जुनं ते धरून चालणार नाही, जुनं ते सोडावं लागेल, जुनं ते तोडावं लागेल. दुसरा नाही सोडणार, दुसरा नाही तोडणार. ही जबाबदारी तुमची आहे, तर परमेश्वर काहीतरी नवीन तयार करेल. आमेन. वाटतं आपल्याला की परमेश्वराने घर बांधावं. केव्हा बांधेल? जेव्हा जुनं घर सोडाल, जेव्हा जुनं घर तोडाल, त्यावेळेस परमेश्वर नवीन बांधकामाला सुरुवात करेल. आमेन, आमेन. पण जुनं सोडत नाही तोपर्यंत नवीन तयार होणार नाही. जुनं वाईट आहे. एक वचन वाचू, खूप सुंदर वचन आहे. पौल खूप सुंदर म्हणतो या ठिकाणी. फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय, फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय, वचन 7 आणि 8. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो. पौल म्हणतो ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या ख्रिस्तासाठी मी हानीच्या अशा समजलो. पुढे इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो. आमेन. नीट लक्ष द्या. पौल म्हणतो ख्रिस्त हा लाभ मला प्राप्त व्हावा म्हणून बाकी सगळ्या गोष्टी ज्या होत्या ना मी हानीच्या अशा समजतो, केर कचरा अशा लेखतो. कशा लेखतो? केर कचरा. आमेन. कोणता लाभ प्राप्त व्हावा? ख्रिस्त. बोला, कोणता लाभ? तुम्हाला माहितीये सगळ्या जगाची संपत्ती एकीकडे आणि एकटा ख्रिस्त एकीकडे आहे. आमेन. पौल म्हणतो हा एक लाभ मला प्राप्त व्हावा म्हणून सगळं जग सोडायला मी तयार आहे. आमेन. समजतं मी काय सांगतोय? तुम्ही तोपर्यंत जुनं सोडणार नाही जोपर्यंत तुम्हाला विश्वास होत नाही की हे जे येणार आहे ना ते त्याच्यापेक्षा उत्तम आहे. आमेन, हालेलुया. एक वचन वाचू. चला अजून एक वचन वाचू आपण. मत्तई सुवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 44-45 वचन. मत्तई सुवर्तमान याचा 13वा अध्याय, वचन 44 आणि 45. स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवी सारखे आहे. नीट लक्ष द्या. स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवी सारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो. आपले काय करतो? सर्वस्व विकतो. याचा अर्थ जे होतं ते विकून टाकलं. काय? तर नवीन खरेदी करण्यासाठी. आमेन, हालेलुया. नवीन विकत घेण्यासाठी जुनं काय करावं लागेल? विकावं लागेल. बोला, काय करावं लागेल?
मी नाही म्हणत, वचन म्हणतं. हालेलुया. सर्वस्व विकून टाकलं असं म्हटलेलं आहे, कारण ती नवीन ठेव विकत घेता यावी. आमेन. आत्मिक जीवन प्राप्त करण्यासाठी, स्वर्गीय जीवन प्राप्त करण्यासाठी, ख्रिस्त हा लाभ प्राप्त करण्यासाठी जुन्या सगळ्या गोष्टी सोडण्याची तयारी पाहिजे. आमेन. पुढे वाचा, पुढे वाचा. आणि ते शेत विकत घेतो. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळले. त्याला एक मौल्यवान मोती आढळला. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले. इथं पण तेच म्हटलंय, आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले, आणि तो मोती विकत घेतला. आमेन. नवीन विकत घेण्यासाठी जुनं विकावं लागेल. हालेलुया. मी असं नाही म्हणत प्रॉपर्टी विकून द्या, माझं म्हणणं आहे जुनं सोडून द्या. हालेलुया. जुनं विकण्याची तयारी ठेवा, तरच नवीन खरेदी करता येईल. आमेन. उत्तम पाहिजे असेल ना, तर जे आता तुमच्याकडे आहे ना, जे तुम्हाला वाटते, हे सोडून द्या. ही धार्मिकता सोडून द्या, काहीतरी नवीन प्राप्त कराल. हालेलुया. हालेलुया. चला एक शेवटचं वचन वाचू, एक शेवटचं वचन. मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय, जे आपण सुरुवात केली होती ना उपवासाविषयी, की शास्त्री पुरुषांचे शिष्य उपवास करतात, तुझे करत नाही. तिथून पुढे वाचा सिस्टर. येशू त्यांना म्हणाला, वराड्या बरोबर वर आहे. वराड्या बरोबर वर आहे. तोपर्यंत उपवास करणे त्यांना शक्य आहे काय? शक्य आहे काय? वर त्याच्यापासून आहे, काढून घेतलं. वर त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही. वर त्यांच्यापासून काढून घेतल्यावर ते उपवास करतील. पुढे वाचा सिस्टर, पुढे वाचा, त्याच्या पुढे कंटिन्यू करा, त्याच्या पुढे. तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा त्या दिवसात ते उपवास करतील. पुढे. कोणी कोऱ्या कपड्याचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावित नाही. पुढे. लाविले तर ते धड करण्याकरिता लाविले ठिगळ त्याला म्हणजे जुन्याला फाडिते. बरोबर. आणि छिद्र मोठे होते. पुढे वाचा. कोणी नवा द्राक्ष रस जुन्या बुदल्यात घालत नाही. घातला तर नव्या द्राक्ष रसाने बुदले फुटतात. नव्या द्राक्ष रसाने बुदले फुटतात, म्हणून द्राक्षरस सांडतो व बुदलेही निकामी होतात, आणि बुदले पण निकामी होतात. म्हणून नवा द्राक्ष रस नव्याच बुदल्यात घालतात. नीट लक्ष द्या जुन्या बुदल्यांनो. बघा इकडं, नवा बुदला तयार करावा लागेल तर नवीन गोष्टी येतील, नाही तर बुदले फाटतील असं म्हटलेलं आहे. अनेक लोक म्हणतात, सर तुमचं वचन लागायलाच पाहिजे, प्रभू बोलतोच त्याच्यासाठी. हालेलुया. हा ना. अनेक ठिकाणी मी जातो, कानावर अशाच गोष्टी येतात की सर तिथं मी असं ऐकलं की तुम्ही बोलले ना, लोकांना लागलं. अरे प्रभू बोलतोच त्याच्यासाठी तुम्हाला लागावं, बिना लागायसाठी प्रभू बोलतच नाही. मी म्हणतो जेव्हा लागलं तेव्हा समजून जायचं प्रभू बोलला. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे तुम्हाला लागावं, कारण लागल्याशिवाय बदलणार नाही, लागल्याशिवाय जीवन बदलणार नाही. प्रभू म्हणतो की तुम्हाला लागावं. परमेश्वर ज्यावेळेस बोलतो मनुष्याला लागतं, आणि ते लागलंच पाहिजे. तुम्हाला माहितीये बायबल म्हणतं, नवीन द्राक्षरस जुन्या बुदल्यामध्ये घेतला तर बुदले फाटतात. म्हणून काहींना सहन नाही होत की हे काय बोलतोय आम्हाला माहितीये, इतके वर्ष झाले, पिढ्या झाल्या आमच्या, हा काय आला आम्हाला शिकवायला. तुमचे बुदले जुने झालेले आहेत म्हणून तुम्हाला सहन नाही होत, तुमचे बुदले लगेच फाटतात. बायबल म्हणतं नवीन द्राक्षरस कोणत्या बुदल्यात घालतात? नवीन बुदल्यात. स्वतःला नवीन करा. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम. देवाला नवीन बांधू द्या, कारण जुने बुदले निकामी होतील, त्याच्यामध्ये नवीन गोष्टी येऊ शकत नाही. प्रभू येशू म्हणतो निकोदेमसला, निकोदेमस नव्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात कोणी प्रवेश करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. नव्याने जन्म घेणं गरजेचं आहे. वचन देव आपल्याला हिनवण्यासाठी बोलत नाही, पण देव आपल्याला सुधरवण्यासाठी बोलतो. देवाची अपेक्षा आहे की आपण बदलावं. ही धार्मिकता काफी नाहीये, तुम्हाला कुपीमध्ये तेल घ्यावं लागेल. आमेन. नुसतं दिव्यातलं तेल पुरेसं नाही, तुम्हाला सोबत भांड्यात तेल ठेवावं लागेल. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईपर्यंत एवढी धार्मिकता पुरेशी नाही, तुम्हाला धार्मिकता वाढवावी लागेल, तरच तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयार होऊ शकतात, अन्यथा होऊ शकत नाही. आमेन. आमेन.
तर वाटतं आपलं घर परमेश्वराने बांधावं? वाटतं का नाही? बाकीच्यांना नाहीच वाटत. हात वर करा, वाटतं का नाही? मग जुनं सोडायची तयारी आहे, जुनं तोडायची तयारी आहे. हालेलुया. विश्वास ठेवता की जे देव देणार आहे ते याच्यापेक्षा चांगलं असेल? विश्वास आहे? आमेन. हालेलुया. मला एक सांगा प्रियांनो, ज्या ब्रदरनी हे घर खूप सुंदर बांधलेलं आहे, घर नाही का, जुनं घर याच्यापेक्षा चांगलं असेल का? नाही ना. नवीन कसं असेल त्याच्यापेक्षा? असं कधी झालंय का की जुनं घर खूप भारी होतं आणि नवीन आम्ही छोटं बांधलं, असं होईल? नाही. कधी पण जुन्यापेक्षा नवीन कसं असतं? चांगलं. जुन्यापेक्षा नवीन कसं असतं? चांगलं. विश्वास ठेवा, जे देव नवीन दिल ना ते याच्यापेक्षा चांगलं असेल. हालेलुया. आज जे तुम्ही जगताय, जी तुम्हाला धार्मिकता वाटते ना, त्याच्यापेक्षा नवीन गोष्टी अतिशय उत्तम आहेत. हालेलुया. हालेलुया. त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. जुना माणूस मरून गेला, जो कोणाच्याच कामाचा नव्हता. नवीन माणूस तुमच्या समोर उभा आहे. आज प्रभू अनेक ठिकाणी उपयोगी करत आहे. हालेलुया. जुनं पाडल्याशिवाय नवीन तयार होऊ शकत नाही. देवाची अपेक्षा आहे की तुम्ही जुनं त्याच्या हातात देऊन द्यावं, सोडावं, तोडावं आणि नवीन उभारण्यासाठी प्रभूला म्हणा, प्रभू तू घर बांध. आमेन. तू तयार कर. विश्वासाने सांगतो, जे देव निर्माण करेल ना ते अतिशय उत्तम असेल. आमेन. आणि देवाची अपेक्षा आहे की तुम्हाला ते द्यावं. हालेलुया. तुम्हाला राग आला का? मला काही फरक पडत नाही. मी सहज विचारलं. तुम्हाला वाटलं मी क्षमा कशाला मागू, देव बोलला. मी सहज विचारलं. आला तर येऊ द्या, लागलं तर लागू द्या. डॉक्टर गोळ्या कशा देतो? गोड गोळ्या देतो का? कशा देतो? कडू. बरं कशाने वाटतं? जर डॉक्टरांनी दवाखान्यामध्ये कॅडबरी वाटायला सुरुवात केली, लोक बरे होतील? अरे बोला, होतील का? नाही ना. मग डॉक्टरला कशा गोळ्या ठेवाव्या लागतात? कडू. म्हणून आहे ना, बरं जर वाटायचं असेल तर हे स्वीकारावंच लागेल. आमेन. ज्याला कान आहेत तो बाकीच्यांनी कान काढून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. प्रभू म्हणतो वचन कोणासाठी? ज्याला कान आहेत तो ऐकू. बाकीच्यांनी दुर्लक्ष करा, नो प्रॉब्लेम. माझं काही नाही जात, सरकारी दवाखाना आहे. हालेलुया. मोफत औषधोपचार चाललेला आहे, घ्यायचं तर घ्या, नाही तर मी माझे हात धुवून मोकळा पिलातासारखा. यांच्या पापाचा मी दोषी, यांच्या रक्ताचा मी दोषी नाहीये. मी देवाचा दास आहे, त्याचं काम करून चाललोय. राग आला येऊ द्या, वाईट वाटलं वाटू द्या, वचन लागलं लागू द्या, फरक नाही पडत. चुकतो म्हणून लागतं. जर चुकणार नाही तर लागणार आहे का? नाही. म्हणून लागत असेल तर सुधरा. जर वचन टोचत असेल तर येऊ द्या, त्रास होऊ द्या, पण वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. आमेन. कारण देवाची अपेक्षा आहे. हालेलुया. खडकाळ जमीन, काटेरी जमीन, रस्ता आणि चांगली जमीन तुम्ही निवडा की वचन कोणत्या जमिनीत घ्यायचंय. आमेन. चांगल्या जमिनीत घ्या, 30 पट 60 पट 100 पट फळ भेटेल. आमेन. बाकी कोणती जमीन असेल ना तिच्यामध्ये फळ येणार नाही. तुम्ही तयार करा स्वतःचं मन, देवाचं वचन स्वीकारा आणि आशीर्वादित व्हा. देवाला घर नवीन बांधू द्या. जुनं सोडा, जुनं तोडा. परमेश्वर जे नवीन तयार करेल ते अद्भुत असेल. हालेलुया. आपले डोळे झाकू, यावेळेस आत्म्यामध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करू. धन्यवाद पिता. माझ्या देवा, आज परत एकदा तुझी वाणी आमच्या कानावर येऊ दिलीस त्याबद्दल धन्यवाद. तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास त्याबद्दल धन्यवाद. ज्याप्रमाणे एक व्यक्ती एक घर बांधतो प्रभू, ते बांधण्यासाठी जुनं तोडावं लागतं, जुनं सोडावं लागतं आणि त्याच वेळेस नवीन आम्ही प्राप्त करू शकतो. तसंच परमेश्वर आज आमच्या आत्मिक जीवनामध्ये जर तुला नवीन घर बांधायचं आहे तर आम्ही जुन्या गोष्टी सोडण्यासाठी आणि जुन्या गोष्टी तोडण्यासाठी स्वतःला तयार करावं. असं परमेश्वरा. माझ्या देवा, आज केवळ दिव्यातलं तेल महत्वाचं नाही, पण आमच्या कुपीमध्ये, आमच्या भांड्यामध्ये सुद्धा तेल असलं पाहिजे की जेणेकरून तुझं येणं होईपर्यंत ते तेल टिकून राहील, ती धार्मिकता टिकून राहील. असं होऊ दे परमेश्वर पिता. एक छोटस कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद यीशु. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. अब भी मुझ में
सांस बाकी है, अब भी मुझ में सांस बाकी है। तेरे साए में मैं खुश रहता हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। कुछ अलग सी ये बात है, चाहे जो भी हालात है, इस दिल को सुकून है। यीशु तू जो मेरे साथ है, क्या पता था मुझे तू मोहब्बत है, क्या पता था मुझे तू मोहब्बत है। इस दिल को तो बस तेरी हसरत है, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। धन्यवाद पिता. माझ्या देवा, तुझ्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी आम्हाला सहायता कर. केवळ एक दिवस काफी नाही प्रभू, तर माझ्या देवा आम्ही नित्य तुझ्या सोबत असावं. तुझं वचन सांगतं हनोक 300 वर्ष तुझ्या सोबत चालला. माझ्या देवा केवळ एक दिवस आम्ही तुझ्या सोबत चालतो दे बापा. बाकीचे दिवस आम्ही आमच्या मनाला येईल तसं चालतो. पण देवा तुझं वचन सांगतो हनोक 300 वर्ष तुझ्या सोबत चालला आणि त्यानंतर तो नव्हता, कारण तू त्याला लोकांतरी नेलं. प्रभूजी आम्ही जर तुझ्या सोबत चाललं तर जसं हनोखाला तू उचललं तसंच तू आम्हाला उचलशील प्रभू. म्हणून दे बापा आम्ही नित्य तुझ्या सोबत चालणारे असावं, यासाठी सहायता आणि मदत कर. एवढी धार्मिकता पुरेशी नाही प्रभू, तर प्रभू आम्ही भांड्यात सुद्धा तेल ठेवावं. तुला नवीन आम्ही काहीतरी तयार करू द्यावं. जुनं ते सोडावं, जुनं ते तोडावं आणि आमचं घर तुने तयार करावं. असं होऊ दे परमेश्वरा. ज्या वचनाद्वारे आज तू आमच्याशी बोललाय, केवळ ऐकणारे नाही पण त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन, आमेन.